Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्ही SIP करतात? थांबा, कारण तुमची SIP पुढच्या 2 वर्षात बंद होणार आहे. होय, तुमची SIP पुढच्या 2 वर्षात बंद होणार आहे आणि तुम्ही जी वेल्थ क्रिएट करू शकणार होता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ती करू शकणार नाही आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची SIP बंद होणार का नाही होणार हा व्हिडिओ तुम्हाला कन्क्लुजन वरती निघून ठेवेल. सो शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही फायनान्सबद्दल, म्युच्युअल फंडबद्दल, SIP बद्दल इकडे बनवत असतो, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगली वेल्थ तयार व्हावी. तर नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. बघा, एक डेटा असं सांगतोय एम्फिसा की फक्त SIP सुरू केल्यानंतर 2 वर्षाच्या आत 100 पैकी 75 SIP बंद पडत आहेत आणि हे फार धक्कादायक सत्य आहे. SIP बंद पडण्याची प्रमुख 3 कारण आहेत जे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही सुद्धा पहिलं तरी SIP सुरू करताना SIP का सुरू करतात? तर मित्रांनी सुरू केली आहे, बहिणींनी सुरू केली आहे, भावांनी सुरू केली आहे, कलिगनी सुरू केली आहे आणि मी मागं तर राहणार नाही ना. मग या विचाराने तात्काळ ते ग्रो ॲप आहे, काहीतरी ॲप मिळतात, पटकन ती SIP सुरू केली जाते. SIP काय असते, म्युच्युअल फंड काय असतं, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय असतं, मार्केटचा चढ उतार काय असतो, मार्केट नक्की कशा पद्धतीने रिटर्न जनरेट करतं, याच्यातली कुठल्याही प्रकारची माहिती न घेता कोणीतरी सांगितलंय, कोणीतरी चांगलं म्हणताय आणि मग मी ते लोक करोडपती होतील आणि मी रोडपती होईल या विचारातनं किंवा मागे राहील या भीतीनं, गाडी सुटेल या भीतीनं लोक गाडीमध्ये बसतात आणि गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीचे जे धक्के लागतात, जे काही चढ उतार त्या गाडीला लागतात, मग मळमळ करायला लागतं, मग त्रास व्हायला लागतो आणि मग माणूस कशाही पद्धतीने पहिलं गाडीतून खाली कसं उतरू याचा विचार करतो आणि मग तो खाली उतरून जातो. पहिले तर बसायची गडबड असते आणि उतरायची पण गडबड असते. जी लोक SIP करताना घाई करतात ती लोक बंद करताना पण खूप घाई करतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी, तुमच्या कुटुंबाच्या एक सुखी समाधानी जगण्यासाठी. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत तर पहाच, पण इम्प्लिमेंट जरूर करा. पंचायत SIP बंद होतात पण कोणी याबद्दल बोलत नाहीये. का बोलत नाहीये? कारण कोणालाच याच्याबद्दल माहिती नाहीये किंवा काय होत आहेत ते होत आहेत, चालू होत आहेत तसे बंद होत आहेत, अशा पद्धतीचा विचार केला जातोय. भारतामध्ये SIP बूम आहे पण आतून फार मोठी गळती सुरू आहे. म्हणजे येत आहे त्याच्यापेक्षा जास्त बंद होत आहे, येत आहे त्याच्याबद्दल सगळे बोलत आहेत पण जात आहे त्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीये. एम्फीचा डेटा काय सांगतो की 60 लाख नवीन SIP सुरू होतात. 60 लाख नवीन SIP सुरू होतात, त्यातल्या 45 लाख SIP बंद होतात, पॉज होतात. म्हणजे ह्या SIP झाल्याच का होत्या? जर या लोकांनी SIP सुरू केली होती, त्यांनी काहीतरी गोल, रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण किंवा काहीतरी गोल ओरिएंटेड SIP सुरू केली होती, मग 2 वर्षात त्यांचं रिटायरमेंट झालं का? 2 वर्षात त्यांच्या मुलांचं शिक्षण झालं का? मग बंद का गेली? तर याचं साधं सोपं उत्तर IQ माहितीवरती केलेली SIP खूप त्रासदायक आहे. काय काय होऊ शकतं या जर्नीमध्ये याचा अनुभव नसणं, माहिती नसणं, ही जर्नी कशी असणं आणि प्रवासाला सुरू करणं, मग भीतीपोटी घरी जाणं. पहिले तर ग्रीडपोटी येणं आणि भीतीपोटी घरी जाणं हे फार डेंजरस आहे. SIP स्टॉपिंग रेशो एम्फीच्या डेटानुसार सांगताय 75% आहे आणि हा फार डेंजर आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये 29,000 कोटी SIP इन्फ्लो होता, पण पैसा जितक्या वेगाने आतमध्ये येत होता तितक्याच वेगाने तो बाहेर पण पडत होता असं एम्फी म्हणते. पहिलं कारण आहे फिनटेक ट्रॅप. फिनटेक ट्रॅप म्हणजे काय की साधं सोपं बघा, मी लोकांना पाहतो कर्ज काढतात, 20 वर्षाचं कर्ज काढतात. त्यांना माहित आहे कर्ज भरायचं आहे, त्यांना हे पण माहिती आहे माझी नोकरी गेली तर काय करायचं, काय होणार काय नाही होणार याचा काही विचार केला जात नाही, घर घेतलं जातं. 20 वर्षाच्या विचाराने घर घेतलं जातं. उद्याच्याला नोकरी गेली तरी सुद्धा हप्ते भरतात, कुठून पण आणून भरतात, सोनं मोडतील, अजून काही करतील, गावाकडची जमीन विकतील, घराचं कर्ज भरतील. बघा, दुसरं गोष्ट पॉलिसी सुरू करतात, 20 वर्षाची पॉलिसी. काय चढ उतार दाखवतात का ते, किती पैसे कुठं टाकलेत, स्टॉकमध्ये किती टाकले, बॉन्ड डिबेंचरमध्ये टाकले, कुठली पॉलिसी काढली दाखवते तुम्हाला? नाही दाखवत. मग काय तुमची स्मूथ जर्नी असते, 20 वर्ष पैसे भरत राहता, मार्केटवरती जातं खाली जातं, तुम्हाला काय माहीत नसतं तुमचे पैसे वर गेले खाली झाले, काय झालं काय माहीत नसतं. तुम्ही बंद करू शकता का 20 वर्ष अगोदर पॉलिसी काढलेली? याचं उत्तर नाही आहे.
एंडॉलमेंट प्लॅन तुम्ही 20 वर्ष भरला, 3 वर्ष भरला तर ती काही 2 वर्षाचे पैसे बुडले आणि तिसऱ्या वर्षाचे काही 35% मिळतात, वडे वर्षे काय ते. म्हणजे हे जर सगळं पाहिलं तर तुम्ही तिकडे पैसे बुडतील ह्या हेतून किंवा माझं नुकसान होईल या हेतून ते 20 वर्ष कंटिन्यू करता. इकडे मात्र प्रॉब्लेम असा आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत की इथं एका क्लिकवरती ही टेक्नॉलॉजी खतरनाक पद्धतीने काम करते. SIP सुरू करणं जेवढं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा बंद करणं, स्टॉप करणं, पैसे काढून घेणं जास्त सोपं आहे. मी तर म्हणजे SIP सुरू करणं जरा अवघड आहे. KYC करायला लागते, बँक मॅन्डेट करायला लागतो, खूप साऱ्या गोष्टी करायला लागतात, माहिती घ्यायला लागते, काय SIP कोणता फंड काय 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 सगळं माहिती घ्यायला लागतं. अवघड आहे चालू करणं. बंद करणं एक बटन आणि बंद, एक बटन आणि बंद. खूप मोठं टेन्शन प्रॉब्लेम आहे. हा फिनटेक ट्रॅप आहे असं माझं मत आहे. म्हणजे काय की ह्या मोबाईलने असं क्लिक केलं की पैसे खात्यावर, असं केलं की पैसे खात्यावर, असं केलं की येईन, असा सगळा कार्यक्रम करून ठेवलेला आहे. आणि मग पेशन्स राहत नाही. पहिलं तर सुरू करताना कसं होतं की सगळ्यात जास्त SIP कधी सुरू होतात. डेटा सांगतो की सगळ्यात जास्त SIP तेव्हा सुरू होतात जेव्हा मार्केट महाग असतो. म्हणजे काय होतं, मार्केट खाली असतो आणि मग हळूहळू वरती जायला लागतं, मग रिटर्न बनायला दिसायला सुरू होतात. आपण काही नाही करत, मग जरा जास्त, मग रिटर्न जास्त दिसायला सुरू होतात. अरे बापरे एवढे रिटर्न बनतात, माझी गाडी चुकली, माझी गाडी चुकली, आणि मग लोक इथं गाडीत बसतात. सगळ्यात जास्त SIP जेव्हा मार्केट महाग असतो तेव्हा सुरू होतात. आता मार्केट महाग याचा अर्थ काय, मार्केटचं नेचर आहे. समजा एक ट्रक आहे ना, चढ्यावरनं चालले आहे, लोक बसायला लागले गाडीत, लोड आला गाडीला, गाडी मागं सरकायला लागली. गाडी मागं सरकायला काय होतं, लोक उतरायला सुरू करतात. परत लोड कमी झाला की गाडी परत वरती जायला सुरू होते, परत लोक बसायला सुरुवात करतात. म्हणजे जेव्हा वरती जाते गाडी तेव्हा मेजर लोक बसतात आणि जेव्हा गाडी खाली येते तेव्हा मेजर लोक उतरतात. आणि मार्केटची गाडी अशीच करते. मार्केटची काही कुठली गाडी अशीच करणार, जेव्हा लोड जास्त होणार तेव्हा ती उतरणार. मग ते मार्केटवरती असतं तेव्हा तुम्ही जाता, मग साईडवेज ऑर निगेटिव्ह, आणि मग तुम्ही बटन दाबता, नको लई वैताग आलाय, ती SIP वाढत तर नाही. आणि रोज बघायला मिळतं ना, आकडा रोज वाढला कमी झाला, वाढला कमी झाला. याच्यामुळे तुम्ही तुमच्या इमोशन्सवरती कंट्रोल नाही ठेवू शकत. तुमचं इमोशन एक दिवस तुटतं, जाऊ दे मरू दे, एकदाच बंद करून टाकतो, नको मला ते, RD परवडली. आणि मग ही मानसिकता तुम्हाला कुठे घेऊन जाते, गरिबीकडे घेऊन जाते. पहिले तर करून बघतात लोक, करून बघतात म्हणजे काय, मार्केट खाली असतं, कोणीतरी माहिती देतं, मग करून बघतात, थोडंसं 2,000 5,000 मग मार्केट वाढायला लागतं, मग फार वरती जातं, मग एक्सायटेड होतात. एक्सायटेड राहिलं मग सगळे पैसे जिकडे तिकडे होते, अरे 30% रिटर्न असं झालं, सगळे पैसे आणून टाकणार. सगळे पैसे आणून टाकले काय होतं, आणि वरच्या लेवलला टाकणार, कारण आता बघून झालं ना. आणि मग खाली येतं मार्केट, आणि मग खाली थोडं खेळलं तोपर्यंत हा घरी जातो. म्हणजे पैसे बनवतच नाहीत. फार मोठा ट्रॅप आहे. आणि मग ही बटणं सोपीच आहेत दाबायला, आणि लगेच पैसे खात्यावर येतात, विषय संपून जातो. किंवा काही लोक करून बघतो म्हणतात, करून बघतो मार्केट खाली जातं, मार्केट निगेटिव्ह होतं, म्हणते SIP काही कामाची नाही, बंद. परत ते नाव काढू नको त्याचं. म्हणजे एवढं सोपं इन्स्ट्रुमेंट, एवढं चांगलं इन्स्ट्रुमेंट फक्त आणि फक्त तुमच्या इमोशन पायी किंवा तुमच्या योग्य ज्ञान नसण्यापायी किंवा ही जर्नी कशी असू शकेल याची माहिती नसण्यापायी तुम्हाला ते गरिबी ठेवतंय किंवा मिडल क्लास ठेवतंय हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं कारण फिल्टर ट्रॅप. आज इन्व्हेस्टमेंट करणं सोपं आहे, पण एक्झिट करणं त्याहूनही सोपं आहे. 1 महिना वाईट, एक क्लिक आणि SIP बंद, पैसे खात्यावर, संपलं. साहेब 3-3 वर्ष पैसे मायनस बघायला लागतात. मी हमेशा लोकांना म्हणतो की मी याला 2 व्हिडिओ बनवले आहेत, पेशन्स फॉर वेल्थ क्रिएशन, कशी SIPची जर्नी असू शकते त्याच्यावरती व्हिडिओ आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की वेळ काढा, 14-15 मिनिटांनी काही होणार नाही आहे. साहेब सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करताय, पैसे कमवण्यासाठी, पैसे वाढवण्यासाठी, उज्ज्वल भविष्य करण्यासाठी 15 मिनिटं काढाच की. हा व्हिडिओ बघताय तसा तो पण व्हिडिओ बघून घ्या. पेशन्स फॉर वेल्थ क्रिएशन जर्नी दाखवेल, म्युच्युअल फंड किंवा तुम्ही जी SIP करता त्याची जर्नी कशी असू शकते. आणि ती जर्नी जर तुम्हाला माहिती आहे तर मात्र तुम्ही एक मॅच्युअर इन्व्हेस्टर म्हणून इथे वागाल आणि वेल्थ क्रिएट कराल. कन्व्हिनियन्सने डिसिप्लिन मारलाय. जे कन्व्हिनियन्स आहे ना पैसे काढण्याचं, कोणाला विचारायला लागत नाही. म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे SIP सुरू केली, मला विचारायची गरज आहे का तुम्हाला? अजिबात नाही. बटन दाबलं पैसे खाली, बटन दाबलं घरात. म्हणजे असं बरेच लोक होतं, सर मग तुम्ही नसला तर, अरे आमची काही गरजच नाही आहे. एवढे पारदर्शक व्यवहार आहे ना की तुम्हाला माझ्या ॲपची कशाचीच गरज नाही आहे. तुम्ही ज्या म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या फक्त वेबसाईटवरती गेला, तिथं तो पॅन नंबर टाकला, खाली लगेच OTP येतो रजिस्टर मोबाईलवर, तो टाकला, लगेच तुमची इन्व्हेस्टमेंट दिसते, बटन दाबलं खात्यावर. माझी गरज नाही.
मग आता हे असलं एवढं सगळं सोपं करून ठेवलं आहे फिनटेकनी आणि हा ट्रॅप आहे. बाकीच्या इन्व्हेस्टमेंटला असं नाही. बटन दाबलं तुमची रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट पडायला लागली, जागा स्वस्त व्हायला लागली, बटन दाबलं की विकली जात नाही ना, बटन दाबताच येत नाही रादर दॅन. मग काय होतं ती जागा राहते. मग जेव्हा ती चांगला परतावा देते तेव्हा तुम्ही एक्झिट करता. पण इकडं हा फिन ट्रॅप आहे. दुसरं कारण मार्केट व्हॉलटिलिटी. डेटा स्पष्ट आहे की मार्केट खाली गेलं की एसआयपी बंद होतात, मार्केट साईडवेज गेलं तरी एसआयपी बंद होतात. आणि मार्केट हमेशा पेशन्स टेस्ट करतं. इनोसेंट लोकांचं, इमॅच्युअर लोकांचं पेशन्स टेस्ट करतं. आता पण काय चाललंय, मागचे 1-1.5 वर्ष झालं मार्केट एक तर प्राईस करेक्शन केलं, परत टाइम करेक्शनमध्ये आहे. आता बरेचशे लोकांचे पेशन्स तुटायला लागलेत. लोक घरी जाणार. जेव्हा इमॅच्युअर लोक 90% घरी जातात ना तेव्हा मार्केट वरती सुटतं. साहेब इमॅच्युअर किती दिवस राहायचं आहे? इमॅच्युअर असणं गुन्हा आहे का? तर हो, गुन्हा आहे. तुम्हाला मॅच्युअर व्हायला कुणी अडवलंय? तुम्हाला योग्य ज्ञान घेण्यापासून कुणी अडवलंय? तुम्हाला योग्य ज्ञान घ्यायचं नाही, तुम्हाला योग्य ऍक्शन करायची नाही आणि तुम्ही म्हणता आम्हाला माहीतच नाही. माहीत नाही म्हणजे काय अवॉर्ड द्यायचं का? तुमचं काही सत्कार करायचं माहीत नाही? आम्हाला नव्हतं माहिती, आम्ही पण शोधलं, तुम्ही शोधा. बरं, आम्ही एवढं सगळं चॅनल बनवलं, तेवढं सगळं केलं, आम्हालाच वेळात काढा आणि कमेंटमध्ये तू लई छान आहे का, तुझं असं आहे का, माझं तसं आहे का, हेच करत राहा. याच्यासाठीच येता तुम्ही इकडं. साहेब शिकण्यासाठी आणि कोणाला तरी गुरु माना. गुरुशिवाय काय म्हणतात ते मुक्ती नाही आहे. मी लय गुरु आहे असं नाही मला म्हणायचं. ते ज्ञान बघा, ते खरंच योग्य आहे का ते बघा, टेस्ट करा आणि मग बरं 10 लोकांना ऐकू नका. सगळ्यात पहिलं तर काय होतं, तुम्हाला एक आजार आहे आणि 4 डॉक्टरची औषधं घेतली, आजार बरा होईल का वाढेल? तुम्ही काय करता, माझं थोडंसं ऐकता. मग कोणतरी येतो म्युच्युअल फंडचा फुगा फुटणार आहे, त्याचा ऐकणार, अजून कोणाचा ऐकणार, सगळे कन्फ्यूज करून टाकणार लोक. तुम्हाला वेल्थ नाही क्रिएट होणार. मला बरेच लोक अक्कल घेऊन येतात, सर आता ते सिल्वर गोल्ड नाही जोरात चाललंय, आपण तिकडे इन्व्हेस्टमेंट करू. तात्या तू मला आलं होतं तेव्हा काय म्हटलं होता? बाबा माझे पैसे कमी नाही झाले पाहिजे, माझे पैसे लय नाही वाढले तर चालतील, पण मला ॲग्रेसिव्ह नको आहे. काय मला साहेब ते काय त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार? जे वाढतं आहे, जिओ पॉलिटिकल काहीतरी घडतंय ते चाललंय. कोणाला माहित होतं ट्रम्प तात्या एवढे सगळे कृती करतील? नव्हतं ना माहीत. पण ट्रम्प तात्या जर शांत राहिले असते तर कदाचित गोल्ड सिल्वर वाढलं नसतं. ट्रम्प तात्या कसा वागणार हे मी कसं सांगणार, तुम्ही कसं सांगणार? बरं ठीक आहे, आता ते बरळतंय किंवा अजून काय ॲक्शन घेतंय, गोल्ड सिल्वरमध्ये वाटतंय बाबा, सिल्वर तर नाही पण मला गोल्डमध्ये तर वाटते स्ट्रक्चरल ग्रोथ आहे, मग सगळं टाकायला. रिस्क रिवॉर्ड मॅच नाही करत आहे. आता रिस्क जास्त झाली आहे, रिवॉर्ड कमी होत आहे. सो प्लीज याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. मग लोक काय करतात, हायला बाय करतात आणि लोला घरी जातात. ॲक्च्युली उलटं करायला पाहिजे. जेव्हा मार्केट पडतं ना तेव्हा खुश व्हायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला मार्केट पडल्यावर खुशी होईल ना त्या दिवशी तुम्ही मॅच्युअर झाले. साहेब मार्केट पडल्यावर खुशी होणं म्हणजे काय की मला जास्त युनिट मिळतात, मी अजून आत्ता ह्या महिन्यात कमवलेले पैसे मी कमी किमतीला इन्व्हेस्ट करू शकतो. जर वरती गेलं असतं मला जास्त किमतीला इन्व्हेस्ट करायला लागले असेल. जास्त किमतीला गुंतवणूक करण्यात आनंद नाहीच आहे. साहेब मी तर म्हणतो 10 वर्ष 5 वर्ष जर मार्केट मी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर खाली असं झोपून राहिलं ना पुढची आणि त्याच्यानंतर सुट द्या, किती इन्व्हेस्टमेंट होईल, 5 वर्षाचा अर्निंग माझं लो रेटला इन्व्हेस्ट होईल याचा विचार करत नाहीये. तिसरं रिटर्न चेस करतात लोक. म्हणजे आता गोल्डनी चांगले रिटर्न दिले तिकडे पळणार, जेव्हा इक्विटी रिटर्न देणार स्मॉल कॅप रिटर्न तिकडे पळणार. आणि मी आत्ता 22-23 वर्ष झालं ज्या टॉपच्या 5 स्कीम आहेत आत्ताच्या त्या पुढे राहत नाहीत, दुसऱ्या येतात आणि तुम्ही त्याला ॲडजस्ट करत बसणार. सो दॅट इज ऑल्सो बिग प्रॉब्लेम. एक इन्व्हेस्टमेंट नाही तर ट्रेडर सारखं वागणं म्हणजे जिकडं खोबरं तिकडं उदो मराठी भाषेत. साहेब आज खोबरं आहे तिकडे उद्या इकडे पण येणार आहे, थांबा की जरा. बरं इथं नाही आहे म्हणजे इथं बनणारच नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? तो फार विचार करण्याची गरज आहे. मागच्या वर्षी स्मॉल कॅप वर्ष, या वर्षी सेक्टर फंड, पुढच्या वर्षी अजून नवीन काहीतरी आणि मग इकडनं तिकडं तिकडनं इकडं नुसतं त्या माकडासारखं उड्या मारत राहिल्याने रिटर्न बनतात असं कोणी सांगितलं? प्लीज उड्या मारायचं बंद करा. खूप महत्त्व आहे. भारत सेवर तर बनतो आहे पण इन्व्हेस्टर बनत नाही, हे फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. पैसे वाचवताय तुम्ही पण त्याला योग्य दिशा देत नाही. आणि योग्य दिशा का देत नाही? तुमच्याकडे नॉलेज नाही. नॉलेज का नाही? तुम्ही घेत नाही. उपलब्ध तर सगळीकडे, गूगलकडे सगळ्यात जास्त नॉलेज आहे साहब. मेरे से भी बहुत ज्यादा, किसी से भी बहुत ज्यादा. गूगल बाबा बहुत ही पहुंचे हुए महात्मा है इस दुनिया के, उनसे पूछ लो ना भाई. लंबे समय में पिछले 20 सालों में सबसे बेस्ट रिटर्न देने वाला एसेट क्लास कौन सा है? 50 साल अभी गोल्ड दिखाएगा, मैं माइट भी, क्योंकि पिछले साल बहुत अच्छी रैली थी. मग तुम्ही जरा बघा, म्युच्युअल फंडनी रिटर्न चांगले दिले और रिअल इस्टेटने चांगले दिले, जरा कंपॅरिझन करा. गुगल बाबाला विचारा, माझ्यासारख्यांचं राय ऐकायचं तर. आणि माझं ऐकलं तर बरंच होईल. काही मी तुम्हाला चुकीचं काय सांगणार नाही. पॉन्जी स्कीम तर काही मी तुम्हाला सांगत नाही. म्युच्युअल फंड कायदेशीर आहे, फायदेशीर आहे. मी तुम्हाला म्हणत नाही रातोरात श्रीमंती. मी तर म्हणतोय यथा अवकाश तुम्हाला ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे आणि जे सिरियस आहेत श्रीमंतीच्या बाबतीत,
त्यांना खरंच धमाल लाईफ जगायचं आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. कोणासाठी आयऱ्या गैऱ्यासाठी नाही आहे, ज्यांना मापं काढायची त्यांच्यासाठी तर अजिबात नाही आहे. आणि बरं माझी मापं काढलेली, मी काय उपाशी, मी काय लई टेन्शनमध्ये झोपतो असं काही नाही. मला माहीत आहे काही लोक अशीच असतात, ज्यांना कधी नावच ठेवायचे असतात. काही की चांगलं केलं तर कौतुक नाहीच, लाईक करा म्हणलं नाही करणार, पण किडे करा म्हणलं लगेच करणार. आपला जन्म त्यासाठी, किडे करायचे, गरीब मरायचं और स्ट्रगलमध्ये मरायचं. साहेब प्लीज वाईट वाटून घ्या, पण ॲक्शनमध्ये वाईट वाटून घ्या. कृती करा, करा ह्या इन्व्हेस्टमेंट, थांबा त्याच्याबरोबर, पैसे बनवा आणि मग योग दिवशी मला शिव्या द्या की चाला लई शिव्या देतो तू आम्हाला, बघ आम्ही एवढे कमवले, मला लई आनंद आहे. शिव्या द्या, मी खाईल तुमच्या शिव्या, काय अडचण नाही. बुल मार्केटमध्ये SIP केल्याने वेल्थ बनत नाही, वाढत्या मार्केटमध्ये SIP केल्याने वेल्थ बनत नाही. वेल्थ तेव्हा बनते जेव्हा तुमचा SIP पोर्टफोलिओ -15% मध्ये असतानाही तुम्ही बंद करत नाही. SIP पोर्टफोलिओ किती -15%, 20% मायनस आहेत तरी पण तुम्ही बंद. त्याच्यापेक्षा SIP खाली जाऊ शकत नाही, कारण रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग असतं. सो मार्केट जरी 40% गेलं तरी SIP तेवढी जाऊ शकत नाही, लॉंग टर्मची तर अजिबातच नाही जाऊ शकत. जर व्हिडिओ तुम्हाला पटलाय, आवडलाय आणि अतिशय महत्त्वाचं कन्क्लुजन, या 75% मध्ये यायचं नाहीये आणि त्या कामी तुमच्याबरोबर एखाद्या मॅच्युअर माणसाची तुम्हाला गरज वाटत असेल, जवळ कोणी असेल तर नक्की त्याला फॉलो करा. आणि कोणीच नसेल दिसत तर महाराष्ट्रात आकाश भाऊ तर राहायचे, आकाश भाऊंना फॉलो करा. चालू केली नसेल SIP तर खाली कमेंटमध्ये फॉर्म आहे, भरा, माझी टीम संपर्क करेल. चालू केली आहे, 2 वर्ष पण नाही झाले आणि भीती वाटते, जुड़ जाओ, मैं बहुत सारा नॉलेज शेयर करूंगा जिससे आपका डर खत्म हो जाएगा. डर क्यों लगता है, भीतीच का वाटते, भीती वाटण्याचं कारण नॉलेज कमी असणं, बाकी काहीच नाही. मी अंधारातून चाललो होतो, मला साप दिसला, मी खूप घाबरलो. माझा मित्र मागणं आला, त्यांनी टॉर्च आणली होती, टॉर्च मारली, प्रकाश पडला आणि तिथं कळलं साप नाहीये, दोरी आहे. नॉलेज वाढलं, भीती गायब, जादू आहे. अंधारातनं उजेडात यायचं आहे आणि ज्याच्याकडे उजेड आहे त्याच्याकडे जायला विचार करायचा आहे. बघा, अंधारात ठेचकाळण्यापेक्षा, पडण्यापेक्षा ज्याच्या हातात टॉर्च आहे, ज्यांनी ही जर्नी पूर्ण केली अगोदर, त्याच्यावर राहणं हे शहाणपणाचं आहे. सो खाली फॉर्म आहे, नक्कीच भेटूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आमची मेहनत कशी वाटते नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच पाहताय त्याच्यासाठी. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओ.